नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। कोकणातील काही पाककृती कालबाह्य होत चालल्यात, त्यातलीच ही एक आहे कैरी आणि शेवग्याच्या शेंगा घालून केलेली चवळीची डाळ। माझ्या आजीची ही रेसिपी आहे। चवळी भरडून त्याची डाळ करायची आणि त्यात मग शेवग्याच्या शेंगा आणि कैरी घालून फोडणीचं वरण बनवायची। मी ही तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। इथे मी 1 वाटी चवळी घेतली आहे। आता ही जात्यावर भरडून ह्याची डाळ केली जाते, पण आता आपल्याकडे इथे जातं नाही आहे, तर मी हे मिक्सरला लावून पल्स मोडवर चालू बंद करून मी ह्याची डाळ करून घेते। हे बघा, या प्रकारे डाळ झाली आहे। आपल्याला ही डाळ धुवायची आहे आणि धुवून वरती पाण्यावर जी सालं येतील तेवढीच फक्त काढून टाकायची आहे आणि आपल्याला ही पाण्यामध्ये उकडत टाकायची आहे। आणि ही डाळ आपल्याला कुकरमध्ये न लावता टोपात शिजत ठेवायची आहे। त्यामुळे मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलं आहे। पाणी उकळलं आहे, ही धुतलेली डाळ टाकून घ्यायची आहे। आता ही उकळताना ही सालवर येतील ती चमच्याने काढून टाकायची आणि ह्या डाळीमध्ये आपल्याला शेंग घालायची आहे, कारण उन्हाळ्याच्या दिवसात कोकणात शेंगाही भरपूर असतात आणि कैरीचा तर सीझनच आहे, त्यामुळे कैरीचा वापर हा रोजच तिथे होत असतो। मी 2 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत, त्याची साल काढून त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत। ह्या प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि कापल्यानंतर शेंग पाण्यात टाकायची आणि शेंग आपल्याला एवढ्या उकडायला टाकायची नाही आहे। डाळ आपली अर्धी उकडली की मग शेंग टाकायची आहे। शेंग जर आधी उकडायला टाकली तर ती जास्त शिजून डाळीमध्ये पसरेल। पूर्वी कोकणामध्ये तुरडाळ ही फक्त उपवास किंवा सणालाच बनवली जात होती। तिथे जी कडधान्य पिकवली जात होती त्याच कडधान्यांची डाळ आमटी केली जात असे। ह्या अशा विस्मरणात चाललेल्या रेसिपीज जर आपण करत राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीलाही त्या समजतील। ह्या शेंगा बाजूला ठेवते। मी आता एक कैरी घेतली आहे, त्याची साल काढून घेते आणि साल काढल्यावर तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। आपल्याला कैरीचे असे ह्या साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि हे जेव्हा डाळीमध्ये शिजतात तेव्हा हे छान लागतात खाताना, म्हणून असे थोडे मोठेच ठेवायचे आहेत। शेंगा आणि कैरी बाजूला ठेवू। डाळीच्या वाटपासाठी आपल्याला ओला नारळ लागणार आहे, तो मी इथे किसून घेतलाय। आपली डाळ उकडते आहे, अशा वर येणारी साल असते ती काढून टाकायची आहे। डाळ आपली अजून शिजली नाही आहे, तोपर्यंत आपण खोबऱ्याचं वाटण करून घेऊया। या डाळीच्या वाटणासाठी मी अर्धी वाटी नारळ खोवून घेतलाय, 4-5 हिरव्या मिरच्या, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि थोडासा कांदा म्हणजे अर्धा कांदा मी कापून घेतलाय आणि थोडी फ्रेश कोथिंबीर घेतली आहे। हे आता मिक्सरमध्ये घेऊन वाटून घ्यायचं आहे। कोथिंबीर, लसूण, हिरव्या मिरच्या, थोडासा कांदा आणि ओलं खोबरं आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे आणि हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। हे पहा, वाटण झालेलं आहे। आता डाळ शिजते, त्याच्यामध्ये शेंगा आणि कैरी टाकून घेऊया। हे पहा, शिजल्यावर डाळ शेंगांचा रंग असा झाला आणि शेंग जास्त शिजवायची नाही आहे, कारण आपण डाळीला फोडणी दिल्यावर परत थोडा वेळ शिजवणारच आहोत, म्हणून फक्त दाबली जाते पाहायचं। आणि आता या डाळीमध्ये मी जे आपण खोबऱ्याचं वाटण केलं आहे ते टाकणार आहे। वाटप टाकून त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे
डाळीचा कलर पहा इतका छान आलाय। आता चवीपुरतं मीठ टाकूया। कोकणातील जेवणाचं एक वैशिष्ट्य असतं, साधं सोपं जेवण असतं पण चवीला अतिशय छान असतं। इथे आपण आता फोडणी देणार आहोत डाळीला। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेतलंय। तेल गरम झालं की मोहरी टाकायची आहे। वर मी छोटासा कांदा कापून घेतलाय आणि कढीपत्ता फोडणीला द्यायचा आहे। कांदा थोडासा लालसर झाला की मग आपण त्यात हिंग टाकूया। आता डाळ टाकून फोडणी द्यायची आहे। आता बाकीची सगळी डाळ टाकू आणि आपल्याला यात आता काहीही ॲड करायचं नाही आहे। फक्त डाळ ही 5 मिनिटं शिजवून घ्यायची, म्हणजे उकळून घ्यायची चांगली। फोडणी दिल्यावर परत एकदा उकडायची आहे आपल्याला। ही आपली डाळ आता तयार आहे। ही कोकणात केली जाणारी चवळीची डाळ। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैरी टाकलेली डाळ शरीराला खरोखरच थंडावा देते आणि चवीलाही छान असते। उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि कैरीचा सीझनही आहे, तर तुम्ही ही डाळ एकदा ट्राय करा, नक्कीच आवडेल। आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।